महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी, टोरेंटो इत्यादी खासगी भांडवलदाराने वीज वितरणाचे मागितलेले परवाने देण्यास विरोध. महावितरण कंपनीत पुनर्रचना, कामगार कपात, 329 विद्युत उपकेंद्रे खासगी ठेकेदारांना चालविण्यास देणे, महानिर्मिती कंपनीचे 4 विद्युत केंद्राचे खासगीकरण करणे, महापारेषण कंपनी 200 कोटींचे प्रकल्प खासगी कंपन्यांना देणे, पारेषण कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणे, 20 कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे, लाईन स्टॉफ व इतर कर्मचाऱ्यांचे कामाचे 8 तास निश्चित करणे, पगारवाढ करारानंतर प्रलंबित असलेल्या तिन्ही 20 कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कृती समितीने संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. 6 ऑक्टोबर रोजी अपर मुख्य सचिव ऊर्जा व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी यांच्याबरोबर चर्चा झाली. त्या चर्चेत ठरल्याप्रमाणे लेखी कार्यवृत्त कामगार संघटनांना देणे गरजेचे होते. मात्र दिलेल्या कार्यवृत्तामध्ये बदल केल्यामुळे नाईलाजाने कामगार संघटनांना 9 ऑक्टोबर 2025 पासून 72 तासांच्या संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीत घ्यावा लागत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, मुंबई.